नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आत्ता वाजले सकाळचे 5 आणि आम्ही चाललोय आता पालखी आणायला। आज येणार आहे आमच्याकडे पालखी। तर आपल्या बरोबर बघा कोण कोण आहे। इकडे समोर आहे पुपिन, पालखी आणायला चाललोय। पालखी इकडे रोशन आहे, इकडे आकाश भाई आहे, साहिल, प्रतीक सगळे आहेत। बघा इकडे योगेश मामा आहे आणि पाठून येतोय सुधीर मामा टॉर्च घेऊन। तर आता आम्ही चाललोय पालखी आणायला। सकाळ सकाळ 5 वाजलेले आहेत आणि आत्ता आम्ही पहिले पालखी घेऊन येणार वाडीमध्ये आणि त्याच्यानंतर आमची होणार घरी घ्यायला सुरुवात। सकाळचे वाजलेत किती बघा, 5:22 झालेत। आमची मंडळी चालल्या पुढे। सगळ्या सकाळचं वातावरण फ्रेश आहे एकदम आणि सगळ्यांना जागरण वगैरे झालंय। रात्रभर जागे होते आता हे लोक आणि आता गेले होते, आंघोळ वगैरे केली आणि फ्रेश होऊन आलेत। आणि इकडे माझ्याबरोबर आहे सुधीर मामा। या मंडळी आमची शिमगा मस्त आहे। शिमग्याची पालखी आज येणार आहे आमच्या घरी। 5 वाजलेत, पालखी आणायला चाललो आहे आम्ही। तर आता डायरेक्ट पालखीच्या ठिकाणी जाऊया जिथे पालखी बसलेली आहे। तर जाऊन भेटूया तिथेच पालखीच्या। तर आता पालखी घेतलेली आमच्या वाडीमध्ये चालली आणि सगळ्या वाडीतील मंडळी आलेले पालखी न्यायला। आणि इकडे सगळे वाडीतील मंडळी आले पालखीची पाया पडतात। सगळे महिला मंडळ वगैरे सगळे आहेत आणि इकडे वाडीतील सगळे मंडळी पालखी न्यायला सगळे आलेले। आता पालखी चालली आमच्या वाडीमध्ये। उजाडला नाही, 5:50 झालेत, 6 वाजलेत आणि पालखी निघाली आमच्या वाडीमध्ये। इकडे काळोख आहे, अजून बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे दिवस उजडायला। आणि इकडे सगळी मंडळी आहे सोबत पालखी सोबत। आणि आता पालखी आले पुपिनकडे, सगळेजण पाया वगैरे पडलेत आणि मामा वगैरे ओट्या वगैरे भरून अर्ज बोलतात। आणि आता पालखी आल्या आकाशकडे। आता जरा दिवस उजाडलाय आणि आखो पालखी घरात प्रवेश करतोय। दिवस उजाडलाय आणि पालखी आखोच्या घरात। सगळी बरीच मंडळी जमा झाली। पेड्याला हावरा माणूस आहे, एवढा घेतलेला पण मला एवढीचा भेटला। एक नंबर पेढा होता यांच्याकडला, प्रशांत। पालखी आल्या चौकात आणि मुंबईचे पाहुणे आले विश्वास पुण्यावरून आणि पालखी निघाली आता चौकातून आमच्या घरी। अशा रीतीने पालखी निघाले चौकातून
पालखी आली आता सुधीर मामाकडे. सुरेश मामा बसले इकडे सगळ्या ओट्या भरतात. मुंबईवरून आले पाहुणे अक्का मावशी. वटी भरली आहे ती काल काय तू मान्य घेशील त्यांच्या घरात मुलावाला धंद्यात ये घेशील ना उसाला पावसाला आईनी मायापाशी वटी भरली आहे ती काल काय बाई तू मान्य करून घेशील त्यांच्या घरात मुलावाला धंद्यात ये घेशील ना उसाला पावसाला असा अर्थ तो महादेव. त्यांच्या घरात मुलावाला धंद्यात ये घेशील ना उसाला पावसाला असा अर्थ तो महादेव. पालखी निघाली आता खाली. आमच्या इकडचे वरची घरं घेऊन झालेले आहेत. पालखी आल्यावर पोरांची जाम धमाल असते, ढोल आणि निशाण घेऊन फिरायला. तर आता इकडं आज यंदा हाबू आहे आणि पुढे साहिल ढोल घेऊन फिरतोय. आणि आता पालखी चालली आहे संतोषकडे. इकडे बघा योगेश मामाने घातलंय खान आणि इकडं सुजित पण आहे. मोबाईल घेऊन पिक्या शेट आहे आमचा. बरीच मंडळी पाठवून येते. सकाळ वाजला होता 7:30 आमची बऱ्यापैकी घरे घेऊन झालेली आहेत. आणि सगळे मुंबईतले आलेले चाकणमध्ये पालखीला अजून बरेच पाठी आहेत. आता ही पालखी आता खाली आता आलो अजयकडे. पालखी अजून लांब आहे आणि आम्हाला शेट घेऊन आलाय. सकाळ सकाळ आम्हाला कोरा करकरी चाय त्याची भरपूर गरज होती. आणि अंकवाला इकडे चाय प्यायला इथे पिक्या पण आहे. आणि इकडे सगळेजण चहा घ्यायला बसलेत. आणि चहा घेऊन आला अक्षय. चला सकाळ सकाळ चहा पिऊया. तुला नको ना सुजित. पालखी निघाली आता संतोष दादाकडे. आणि बघा सगळी मुंबईकर मंडळी पालखीच्या वाटून फिरायला झाली सुरुवात. इकडे ढोल वाजतोय. साईला ढोल आला आणि सुधीर
सकाळी 6 वाजता चालू झालेली पालखी आता आली हनुमान मंदिरामध्ये आणि आता बाहेर ऊन वाढलं एवढा जोरात ना की आता पालखी बसली आहे आमच्या वाडीतील हनुमान मंदिरामध्ये. हे बघा इकडे आले पालखी हनुमान मंदिराच्या भेटीला. मंदिरात पालखी बसली. इथे ठेवलेला आहे निशाण आणि हा निशाण आहे पालखी बरोबर असतो आणि इकडे हाबू आलाय नैवेद्य घेऊन. हा निशाण प्रत्येक घरात फिरवला जातो आणि बघा निशाणाला हाबू दाखवतो नैवेद्य. होळीला घालते पालखी प्रदक्षिणा आणि इकडे बघा आता ही होळीच्या वाटली एक राऊंड मारणार आहे कारण यावर्षी आता परत पालखी आता आमच्या वाडीतून झाली ते डायरेक्ट पुढच्या वर्षी येणार. इथे आमच्या हनुमान मंदिर इथे पालखी बसली होती आणि आता मुलांनी होळीला एक प्रदक्षिणा घातली. होळीच्या होती एक पहिलं पालखी फिरवलेली आणि आता पालखी आली आहे मामाच्या दुकानामध्ये पण पालखी बसवल्या जाते. आणि हे बघा इकडे मामा आहे आणि प्रियंका आहे. इकडं पाय वगैरे धुवून घेतात. प्रियंका पण आहे आणि इकडे आला मामा पाय धुवायला. आणि पालखीला खान घालणाऱ्यांचे पण पाय धुवायला लागतात आणि खान घातला अक्षयने. प्रियंकाने इथे भरले ओटी. मामाच्या दुकानामध्ये आज मान होता प्रियंकाला ओटी भरण्याचा. इकडे मामी उभी आहे आणि मान दिलाय प्रियंकाला आणि हिंदवी इकडे हिंदवी होती आणि आता मामा आलाय ओटी भरायला. ओटी नाही भरा पाया पडायला. ओटी भरलेली आहे तर मामा आला होता इकडे आलत भरलं आणि इकडे ते बसलेत पालखी सोबत आलेले बंद करतो. आणि आता पालखी आल्या अंकूकडे म्हणजे नारायण मामाकडे. इकडे पालखी आता घेतल्या अंकू आणि गोटने घेतले होते. दुकानातून पालखी आली मामाच आहे. मामा हा मग पालखी आली आणि इकडं मामी पण आहे आणि इथे यजमानी आहेत. आता सगळं ओटा वगैरे भरून घेत आहेत आणि आता इथे आले आहे आरती आली. आरती आता पूजा करते. इकडे घेऊन आले आरतीने आणले ओटी. आरती घेते ओटी भरून. आवाज बघा किती आहे सगळं गडबड आहे. आणि इथे आरतीने घेतल्या ओटी भरून. पालखी आले बाहेर. आता ओट्या वगैरे भरून झाले आणि आता पालखी जाणार आहे पुढे. बघा पालखी आता सुनीललाकडे चालले. आता सगळी घरं झाले जवळपास एवढी 4 राहिले. 4 घरं झाल्यानंतर पालखी जाणार आता दुसऱ्या वाडीत. सकाळी 6 वाजता आले होते पालखी. आता दुपारी वाजलेत 12:30 झालेत तरी अजून 4 घरं बाकी आहेत. आणि आता पालखी तांबटवाडी शेवटचा एक घर राहिलाय आणि आता पालखी आली आहे खाली. एक घर झालं की पालखी जाणार आहे आता तांबटवाडीमध्ये म्हणजे दुसऱ्या वाडीत. आणि आमचा वाडीतला आता शेवटचं घर समीरचं राहिलंय. शेवटचं घर झालेलं आहे. पालखी ओट्या वगैरे भरून झाले आणि आता पालखी निघाली आहे आमच्या वाडीत तांबटवाडीत दुसऱ्या वाडीत जायला. आणि इकडे निघाले. या वर्षीचा पालखी
शेवटची भेट या वर्षाची. आता 1 वर्ष पालखीला आम्हाला वाट बघावी लागणार. पालखी निघाली आता. सगळे वाडीतील मंडळी आले पालखीला निरोप द्यायला. म्हणजे आता या वर्षानंतर डायरेक्ट पुढच्या वर्षी पालखी येणार गावी. 1 वर्ष वाट बघावी लागणार. आणि शिमगोत्सव या वर्षीचा तरी आमच्या वाडीतला संपन्न होईल. आज शेवटचा दिवस वाडी पुरता. अजून बऱ्याच म्हणजे 2-3 वाड्या आहेत. नंतर मग शिपणा होणार आमचा. तर आता जाणार आहे मंदिर कालकाच्या देवळात. कालकाच्या देवळात पालखी बसेल वाडीतला आणि तिथून जाणार दुसऱ्या वाडीमध्ये. इकडे सगळी क्राऊड आहे. सगळी माणसं आलेत वाडीतली मंदिरापर्यंत पालखीला सोडायला आलेत. पालखी आता कालकाई मंदिरामध्ये आले आणि आता इथे कालकाई मंदिरामध्ये पालखी भेट घेईल आणि आता पालखी इथून तांबडवाडीमध्ये जाईल. इकडे आमच्या वाडीतील कालकाई माता मंदिर आहे. आणि इकडे सगळेजण आता पाय पडतात. आता पालखी निघाली बाहेर आणि पालखी आता नाचवून थोडं नाचवणार वाडीतून आणि पालखी जाणार पुढच्या वाडीत तांबटवाडीत. पालखी आता आमची हा शेवटचा क्षण आहे आणि वाडीतील सगळे पुढच्या वर्षाची वाट बघणार. त्यामुळे आनंद साजरा करतात आणि पालखीला घेतल्या उचलून या वर्षाचा शिमगोत्सव आमच्या वाडीपुरता समाप्त झालेला आहे. म्हणजे आता 1 वर्षभर वाट बघणार आणि प्रत्येक जण जो मुंबईवरून आलेला आहे पण आहे ना तो याच ग्रामदैवतेचा आशीर्वाद घेऊन आपल्या कामाधंद्याला परत जाईल. इथे आलेले सगळे एका पॉझिटिव्ह एनर्जीने पुन्हा आपल्या कामाधंद्याला मुंबई पुण्यासारख्या शहरात परत जातील. आणि असा होता आमच्या वाडीतील शिमगोत्सव आणि पालखी. तर भेटूया मग पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.